लॉटरी जिंकणे प्रत्येक व्यक्तीसाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं. असंच काहीसं अमेरिकेतील जॉन चिक्स नावाच्या व्यक्तीसोबत घडलं. जेव्हा त्याला समजलं की त्याने एक दिवसाआधी खरेदी केलेल्या लॉटरी तिकीटमध्ये 2,800 कोटी रुपये जिंकले, पण हे स्वप्न लवकरच मातीत मिसळलं. कंपनीने त्याला सांगितलं की विजेत्यांच्या लिस्टमध्ये त्याचं नाव चुकीने आलं. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी मध्ये राहणाऱ्या जॉनने 6 जानेवारी 2023 ला लॉटरी कंपनी पावरबॉलची एक लॉटरी तिकीट खरेदी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याने कंपनीच्या वेबसाईटवर लॉटरीचा नंबर चेक केला. यावर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. तो तिकिटाचा नंबर बघून आनंदी झाला आणि दुसऱ्या दिवशी कंपनीच्या ऑफिसमध्ये जिंकलेली रक्कम घेण्यासाठी गेला. जॉन जिंकलेल्या रकमेची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला, पण तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तो लॉटरी जिंकला नाही आणि लॉटरीचं तिकीट त्याने कचऱ्यात फेकावं. तिथे असलेल्या एका एजंटने सांगितलं की हे तिकीट फेकून दे, तुला काही पैसे मिळणार नाही. हे ऐकून जॉनला धक्का बसला. जॉनने पुढे सांगितलं की लॉटरीचं तिकीट फेकण्याऐवजी त्यांनी कंपनी विरोधात केस दाखल करण्याचं ठरवलं, कारण त्याला विश्वास आहे की त्याने $340 मिलियन म्हणजे 2,800 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. पण कंपनीने देण्यास नकार दिला. कंपनीने सांगितलं की काहीतरी गडबड झाल्यामुळे त्याच्या तिकिटाचा नंबर दिसत आहे.